नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अवनीस टिप्समध्ये. फिट आणि हेल्दी राहण्यासाठी आपण काय नाही करत, महागडे जिम्स, डाएट प्लॅन्स आणि बरंच काही. पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्याकडे एक असं फ्री साधन आहे, जे तुमचं आयुष्य बदलू शकतं. ते म्हणजे दररोज फक्त 10,000 पावलं चालणं. दररोज फक्त 10,000 पावलं चालल्यास तुमच्या शरीरात नेमके काय बदल होतात? हृदयाच्या आरोग्यापासून ते शांत झोपेपर्यंत. या 10,000 पावलांमध्ये दडलंय निरोगी आयुष्याचं मोठं रहस्य. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या 10,000 पावलांच्या प्रवासामागचं विज्ञान आणि त्यांचे शरीरावर होणारे मॅजिकल बदल सविस्तर पाहणार आहोत. चला तर मग विज्ञानाच्या नजरेतून पाहूया हे 9 अद्भुत फायदे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. चला तर मग सुरू करूया. पहिला फायदा, हृदयाचे आरोग्य सुधारते. मंडळी, हृदय हे आपल्या शरीराचे इंजिन आहे. रोज 10,000 पावले चालल्यामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया वेगवान होते. जेव्हा तुम्ही चालता तेव्हा तुमचं हृदय अधिक कार्यक्षमतेने पंप करतं. यामुळे हृदयाला आणि पर्यायाने संपूर्ण शरीराला मुबलक ऑक्सिजन मिळण्यास मदत होते. चालल्यामुळे वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL कमी होते आणि चांगले कोलेस्ट्रॉल म्हणजेच HDL वाढते, ज्यामुळे धमन्यांमध्ये अडथळे निर्माण होत नाहीत. हाय BP असलेल्या लोकांसाठी हे एक नैसर्गिक औषध आहे. थोडक्यात सांगायचं तर तुमचं हृदय तरुण ठेवण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठीही हा एक नैसर्गिक उपाय आहे. दुसरा फायदा, वजन नियंत्रणास मदत. अनेकांना वाटतं की फक्त जिममध्येच घाम गाळला तरच वजन कमी होतं. वजन कमी करायचं असेल तर महागड्या जिमपेक्षा चालणं हा उत्तम पर्याय आहे. साधारणपणे 10,000 पावले चालल्याने 300 ते 500 कॅलरीज बर्न होतात. हे केवळ फॅट कमी करत नाही, तर तुमचा मेटाबॉलिझम वाढवतं. नियमित चालल्यामुळे पोटावरची चरबी कमी व्हायला मोठी मदत होते. तिसरा महत्त्वाचा फायदा, स्नायू आणि हाडे मजबूत होतात. चालणे हा एक वेट बेअरिंग व्यायाम आहे. यामुळे तुमच्या पायांचे आणि कमरेचे स्नायू टोन होतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे चालल्यामुळे हाडांची घनता म्हणजेच बोन डेन्सिटी वाढते. वयोमानानुसार होणारा ऑस्टिओपोरोसिस म्हणजेच हाडे ठिसूळ होणे या आजाराचा धोका यामुळे मोठ्या प्रमाणात कमी होतो. चौथा फायदा, मानसिक आरोग्य सुधारते. चालणे हे फक्त शारीरिक नाही तर मनासाठी एक उत्तम औषध आहे. चालताना शरीरात एंडॉर्फिन्स आणि डोपामाइन नावाचे हॅपी हार्मोन्स तयार होतात. यामुळे चिंता, तणाव आणि नैराश्य कमी होतं. जर तुम्हाला कामात फोकस जमत नसेल तर 15 मिनिटं चालून बघा. तुम्हाला फरक जाणवेल. दिवसभराच्या थकव्यानंतर थोडा वेळ निसर्गात चालल्याने मनाला कमालीची शांतता मिळते. पाचवा फायदा, शारीरिक क्षमता वाढते. जर तुम्हाला थोडं काम केल्यावर धाप लागत असेल तर चालणं सुरू करा. नियमित चालल्यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते आणि रक्तातील ऑक्सिजनची पातळी सुधारते. यामुळे तुमची सहनशक्ती म्हणजे स्टॅमिना वाढते आणि दिवसभर तुम्ही अधिक सक्रिय आणि चुस्त राहता. सहावा फायदा, झोपेची गुणवत्ता आणि ऊर्जा वाढते. ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे त्यांच्यासाठी चालणे हे वरदान आहे. चालल्यामुळे शरीराचे नैसर्गिक झोपेचे चक्र सुधारते. शरीराला योग्य थकवा मिळाल्याने रात्री गाढ आणि शांत झोप लागते, ज्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला प्रचंड ऊर्जा जाणवते. सातवा फायदा, संधिवात आणि सांध्याचे आरोग्य. सांधेदुखी टाळण्यासाठी सांध्याची हालचाल होणे गरजेचे असते. चालल्यामुळे सांध्याच्या स्नायूंना बळकटी मिळते आणि सांध्यामधील लवचिकता टिकून राहते. यामुळे भविष्यात होणारा संधिवात किंवा सांधेदुखीचा त्रास आपण वेळीच रोखू शकतो. आठवा फायदा, रोग प्रतिकारक शक्ती वाढते. आजच्या काळात प्रतिकारशक्ती महत्त्वाची आहे. नियमित चालल्यामुळे पांढऱ्या पेशींची म्हणजेच WBC निर्मिती आणि कार्यक्षमता सुधारते, ज्यामुळे शरीर संसर्गजन्य आजारांशी अधिक चांगल्या प्रकारे लढू शकते. दररोज 10,000 पावले चालणारी माणसे मोसमी आजारांना कमी बळी पडतात. नववा फायदा, मानसिक स्पष्टता आणि फोकस वाढतो. जर तुम्हाला निर्णय घेण्यात अडचण येत असेल किंवा कामात लक्ष लागत नसेल तर चालायला जा. चालल्यामुळे मेंदूतील रक्ताभिसरण सुधारून स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. यामुळे तुमची विचार करण्याची क्षमता अधिक स्पष्ट होते. 10,000 पावलं पूर्ण करण्याच्या सोप्या टिप्स. आता तुम्ही म्हणाल 10,000 पावलं खूप होतात, वेळ कुठे आहे? तर काळजी नका करू. या काही सोप्या ट्रिक्स वापरा. तुकड्यामध्ये चाला. सकाळी 3,000, दुपारी 2,000 आणि संध्याकाळी 5,000. लिफ्टऐवजी पायऱ्या वापरणे हे सर्वात प्रभावी मार्ग आहे. फोनवर बोलताना चाला. ऑफिसमध्ये किंवा घरी फोन आला की जागेवर बसण्याऐवजी चालत बोला. पण मंडळी, रस्त्यावरून चालताना फोनवर बोलणं धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे सुरक्षित जागीच चालत बोलण्याची सवय लावा, जेणेकरून व्यायामही होईल आणि तुम्ही सुरक्षितही राहाल. पार्किंग लांब करा. जर तुमची गाडी थोडी लांब पार्क केली तर जेणेकरून पावलंही वाढतील आणि तुमचा व्यायामही होईल.
लक्षात ठेवा, 10,000 पावलं हे फक्त लक्ष्य नाही, तर ती एक गुंतवणूक आहे, जी तुम्हाला म्हातारपणात व्याजासह आरोग्य परत देईल. मग विचार कसला करताय? आजपासूनच तुमच्या आरोग्याच्या प्रवासाला सुरुवात करा. कदाचित पहिल्या दिवशी 5,000 होतील, पण सातत्य हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्ही दिवसाला किती पावले चालता? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, हा व्हिडिओ त्या मित्राला शेअर करा, जो नेहमी व्यायामाचा कंटाळा करतो. ही माहिती आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. अशाच आरोग्यदायी टिप्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत निरोगी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.